नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. मी तुमचा मित्र अर्जुन पाटील पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मक्का पिकाची माहितीविषयी. मक्का पिकाला भरपूर पाणी असं एक कंटेन आहे आणि तो कंटेन फॉलो करावाच लागतो. मक्का पिकाला जर थोडं पाणी कमी झालं तर त्याचे परिणाम उत्पन्नावर विपरीत परिणाम होतात व आपल्या उत्पादनात घट येते. मग या अवस्थेत मक्का पिकाला जेवढं पाणी देता येईल तेवढं पाणी दिलं पाहिजे आणि खताचंही योग्य नियोजन केलं पाहिजे. जर तुम्हाला विक्रमी मक्का पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर खताचे नियोजन व पाण्याचे व्यवस्थापन योग्यरित्या केले तरच आपण मक्का पिकामध्ये आर्थिक प्रगती साधू शकतो. मक्का पिकाच्या वैशिष्ट्याच्या प्रमुख जाती जाणून घेऊ आधी आपण. मक्का पिकाच्या सर्वात जबरदस्त आणि विक्रमी उत्पन्न देणाऱ्या जाती म्हणजे सुरुवातीची जी तुमच्याकडे जमीन असेल जाड, सुरुवातीला तर जाड जमिनीसाठी सर्वात बेस्ट व्हरायटी म्हणाल तर पायनर कंपनीचा 3567 ही व्हरायटी अतिशय उत्तम आहे. दुसरी व्हरायटी आहे तुमची लक्ष्मी सीड्सचा 2277 म्हणून. तिसरी व्हरायटी आहे तुमची सिजेंटा कंपनीचा 6802 म्हणून. लक्ष्मीचा अजून परत एक व्हरायटी आहे दादा म्हणून. परत सयाजी आहे. अशा या भारी जमिनीच्या आहेत. तर मक्या पिकाला भारी आणि मध्यम जमीन राहिली तर मका विक्रमी उत्पादन देतो. तुम्हाला जर विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर या मी सांगितलेल्या जातींपैकी कुठलीही एक जात निवडा आणि लागवडीच्या वेळेस खत न देता ज्या वेळेस मका गुडघ्याबरोबर येईल त्यावेळेस पहिला खताचा डोस द्या. त्यासाठी एकरी 100 किलो 3-15 खत द्या. त्याच्यात काही टाकू नका, फक्त 3-15 द्या. आणि फवारणीमध्ये पहिला फवारणीचा डोस आहे तो म्हणजे डेलिकेट क्रोएटा कंपनीचं डेलिकेट फवारा. पहिलं फवारणी म्हणजे डेलिकेट निश्चित करा आणि अंतराने 20 दिवसांनी दुसरी फवारणी डेलिकेटची करा. 2 फवारण्या घ्या डेलिकेटच्या. डेलिकेट व्यतिरिक्त कुठलंही पावडर मारू नका. मका पिकाचं जर विक्रमी उत्पन्न घ्यायचं असेल तर. आणि लिक्विड पंपमध्ये जे झिंक येतं ते झिंक प्रतिपंप 20 मिली वापरा. 20 मिली झिंक टाका आणि डेलिकेट वापरा. दोघं फवारण्यांमध्ये तेच कॉम्बिनेशन ठेवा. आणि ज्या वेळेस मक्कावरती तुरा काढेल, तुरा काढण्याच्या अवस्थेत म्हणजे दाना भरण्याच्या आधी आणि तुरा काढल्यानंतर त्यावेळेस मका पिकाला नत्र एकरी 100 किलो नत्र याच्या खताच्या मात्रातून, नत्र म्हणजे आपला जो युरिया म्हणतो आपण, युरिया आणि झिंक एकरी 100 किलो टाका. त्याने काय होतं, मक्या पिकाच्या जे कणीस असतं ते कणीस पूर्ण भरलं जातं आणि कुठलंही म्हणजे असं जाड कणीस येतं. हे बघा कसं जाड कणीस आहे. तुम्हाला जर मका पिकाचं विक्रमी उत्पन्न घ्यायचं असतील मित्रांनो तर मी सांगितलेली माहिती नक्की मार्गदर्शनात आणा आणि मका पिकाचं विक्रमी उत्पन्न घ्या. एकरी 50 ते 55 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आता बघा आमचा ठिबकवर मका आहे. 4 फुटाच्या ड्रीप आहेत आणि एका ठिबकच्या नळीला 2 चाचपी लावली आम्ही टोकन यंत्राच्या साहाय्याने. साधारणतः 2 झाडामधील अंतर आमचा साधारणतः 9 इंच आहे आणि 2 ओळीतील अंतर हा 4 फूट आहे. 4 फूट अंतरामध्ये 2 नळी आहेत. तर एकरी 7 ते 8 किलो बियाणे लागतं आणि 8 किलो बियाण्यापासून आपण 50 ते 55 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो. 8 किलो बियाण्यापासून एकरी 8 किलो बियाणं लागण करून 55 ते 50 क्विंटल आपण आरामात घेऊ शकतो जर ही स्टेप फॉलो केली तर. आणि
पाण्याचं योग्य नियोजन करावं लागतं. मात्र पाणी भरपूर लागतं मका पिकाला. केळी पिकानंतर मका हा पीक असा आहे की त्याला भरपूर असं पाणी लागतं. तर मकाचं तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आजच फॉलो करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. राम राम. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय खानदेश.